होईल असं आहे की मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ आहे. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ होता. मी परत बोलतो आहे की विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ होता. तो तसाच्या तसा आतापर्यंत आहे. तो दुरुस्त केला जात नाही. ही मोठं असं आहे की शेवटी निवडणूक ही लोकशाहीमध्ये महत्वाची गोष्ट आहे. मतदार यादी चांगलीच असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, निकोप असली पाहिजे. तसं दिसायला तयार नाहीये. वेळोवेळी आरोप जे आहेत ते तुम्ही भाजप बरोबर आहे तुमचा. भाजपवाल्यांनी मुकमोर्चा काढायला निघाले. पाहिलं पाहिजे, आमचं लक्ष आहे त्याच्यावर. निवडणूक आयोग त्यामध्ये येणार काय, सहभागी होणार काय मुकमोर्चात? कदाचित भाजपच्या मुकमोर्चामध्ये निवडणूक आयोग जरी सहभागी झाला तर आश्चर्य मानायचं काही कारण नाही. त्यांनी घेतलाच पाहिजे. शेवटी लोकशाही आहे ती जनमानसाची आहे, प्रत्येक नागरिकाची आहे. तो नागरिकाचा अधिकार आहे. निवडणुकीमध्ये एक निकोप निवडणुकीचा तो मिळाला पाहिजे. जर मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ असेल आणि मात्र निवडणूक घ्यायचीच असा अट्टहास निवडणूक आयोग किंवा त्यांना चालवणारे रिमोट कंट्रोलचे जे कोणी असेल ते करत असतील, त्याचा अर्थ हेतूबद्दल शंका आमच्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये निर्माण होते. परंतु आज तुमचा निर्णय काय होणार महाविकास आघाडीचा? आमचा एकच निर्णय आहे की निवडणूक त्यांनी निकोप पद्धतीने घेतली पाहिजे, मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे. कोर्टात तुम्ही या सगळ्या संदर्भात जाणार का? कारण की अनेक पिटिशन आमचे एकत्र पद्धतीने निर्णय होतील, परंतु निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे. त्याची जबाबदारी ती मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे. भाजपचा मूक मोर्चा आहे आज या सगळ्या संदर्भात. भाजपने देखील तुमच्या विरोधात बंड थोपटलाय. नाही, भाजपचा मूक मोर्चा हे आम्हाला समजलं. फक्त आम्ही हे पाहतोय की या मूक मोर्चामध्ये निवडणूक आयोगाचे सदस्य जे असतील प्रमुख, ते निवडणूक आयोग सहभागी होणार का काय हे उत्सुकतेने आम्ही पाहतोय. कारण ते वेगळे नाही आहेत कुणी. आवश्यकता नाही, आम्ही आहे ना. वेगळं बॅनर काय पाहिजे? मी बोलतोय आता झेंड्याची आवश्यकता नाही. आम्ही स्वतः असलो आणखी झेंडे कशाला पाहिजे? हर्षवर्धन सपकाळ सामील नाहीयेत या सगळ्या. असू द्या, मी वर्किंग कमिटीचा मेंबर आहे. जे प्रमुख आहेत देश. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.